सातारा जिल्हा परिषदच्या वतीनं 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय आमचे नेते नामदार शशिकांतजी शिंदे साहेब, आमचे नेते आदरणीय रामराजे नाईक निंबाळकर साहेब, जिल्हा परिषद अध्यक्षा सौभाग्यवती अरुणाताई पिसाळ, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सन्माननीय संजीवराजे नाईक निंबाळकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आणि जिल्ह्याचे सर्व आमदार, जिल्ह्याचे खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले साहेब यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होतोय। गेली वर्षभर जिल्हा परिषदचा शिक्षण विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अनेक उपक्रम शिक्षण खात्यामध्ये आपण राबवलेले आहेत। सर्वसामान्यांची मुलं ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेत असतात आणि त्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे, यासाठी सातारा जिल्हा परिषदेने शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम हा अतिशय चांगल्या पद्धतीने 5 जिल्ह्यामध्ये राबवलेला आहे। सातारा जिल्हा परिषदेनं सर्वसामान्य लोकांच्यामध्ये विश्वास निर्माण केलेला आहे की जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये निश्चितपणानं चांगल्या गुणवत्तेचं, चांगल्या दर्जाचं शिक्षण दिलं जातं आणि म्हणून यावर्षी पाठीमागच्या वर्षी तुलनेत पाठीमागच्या वर्षी 10,000 पट सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमधला कमी झालेला होता, परंतु यावर्षी तो 5,500 पर्यंत आलेला आहे। 4,500 पट कमी करण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे। पुढच्या काळामध्ये जिल्हा परिषदेमध्ये जे जे उपक्रम सुरू केलेत आपण, यामध्ये डिजिटल क्लासरूम ही संकल्पना सुरू करून जिल्ह्यामध्ये 159 शाळांमध्ये प्रोजेक्टरवर आणि संगणकाच्याद्वारे सर्वसामान्यांच्या विद्यार्थ्याला शिक्षण देण्याचं काम सुरू केलेलं आहे। ज्ञानचक्षू वाचनालय हे आपण प्रत्येक शाळेमध्ये सुरू करतोय। वाचनालयाच्या माध्यमातून निश्चित आम्हाला खात्री आहे की सर्वसामान्य आणि लहान वयातच विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होईल आणि वाचनातून त्याचा व्यासंग वाढून पुढच्या भावी जीवनात त्याला उपयोग होईल। यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त आम्ही यशवंत प्रयोगशाळा स्थापन करण्याचं घोषित केलेलं होतं आणि या वर्षी आपण 223 केंद्र शाळांमध्ये यशवंत प्रयोगशाळा सुरू करतोय आणि 1ली ते 7वीच्या सर्व शाळांमध्ये प्रयोगशाळा सुरू करतोय, ज्याच्या माध्यमातून निश्चितपणानं विद्यार्थ्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढणार आहे आणि या देशाला जर महासत्ता बनवायचं असेल तर नवीन पिढी निर्माण होत असताना वैज्ञानिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करतो। पुढच्या काळामध्ये सुद्धा अनेक उपक्रम राबवून प्राथमिक शाळांमध्ये गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहे आणि सर्वसामान्यांच्या मुलाला चांगल्या दर्जाचं गुणवत्तापूर्ण शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू। माझे सर्व अधिकारी, शिक्षक बांधव माझे सर्व हे अतिशय चांगलं काम करतात आणि जे चांगलं काम करतात त्यांच्या कामामध्ये सातत्य आहे अशा सर्व शिक्षकांना आपण प्रत्येक तालुक्यातून 1 असे 11 आणि विशेष पुरस्कार 1 असे एकूण 12 पुरस्काराचं वितरण उद्या करतोय। त्या सर्व शिक्षकांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो। जे पात्र झाले नाहीत परंतु ज्यांचं काम चांगलं आहे त्यांचे सुद्धा अभिनंदन करून त्यांनाही भावी काळामध्ये चांगलं काम करतील अशी अपेक्षा व्यक्त करून शिक्षक दिनांच्या मी सर्व तमाम शिक्षक बांधवांना शुभेच्छा देतो। कशाच्या आधारे आपण पुरस्कार देतो? पुरस्कार देत असताना यावर्षी पाठीमागच्या वर्षी ज्या पद्धतीने आपण पुरस्कार दिले, मूल्यांकन केले, ग्रेडेशन केले आणि पारदर्शकतेने सर्व पुरस्कार दिलेले आहेत। त्याच्यामध्ये मला आनंदानं सांगावं लागेल की कुठल्याही पदाधिकाऱ्यांना आमच्यावर त्यामध्ये पुरस्कार देण्यासाठी प्रेशर आणलं नाही किंवा फोन सुद्धा केलेला नाही आणि चांगल्या दर्जाचं काम निश्चितपणानं पारदर्शक करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतोय आणि हे पुरस्कार सुद्धा चांगल्या शिक्षकांना ज्यांनी प्रामाणिकपणानं काम केलं यांना मिळाले पाहिजे आणि हे धोरण ठेवून अध्यक्ष असतील, आमचे उपाध्यक्ष असतील, आम्ही निर्णय घेऊन हे पुरस्कार वितरण करतोय। त्या सर्व पुरस्कार विजेत्यांना मी शुभेच्छा देतो।